सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आपण आता ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत नाशिक आणि पंचवटी. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही ठरवलेलं काहीतरी असं वेगळं अनुभव व्हायचा. नाहीतर आम्ही प्रत्येक वर्षी काय करतो की पुण्याला जातो. पुण्याला वार्षिक आमची म्हणजे बोलतात ना असं पहिल्या आठवड्यात वगैरे असं आवड आहे म्हणून त्यामुळे त्याला कसं काय बोलतात ते ऐतिहासिक धरोहर लागलेला आहे पुण्याला. त्यामुळे तो वारसा अनुभवायला म्हणून आम्ही लोक प्रत्येक वर्षी पुण्याला जातो. पण या वर्षी असं काहीतरी वेगळं करायचं म्हणून नाशिक पंचवटी हे ठिकाण ठरवलेलं. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये ते सगळं बघणार आहात, काय काय मजा केली आम्ही. चला भेटूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पार्टे आणि ही अनघा प्रथमेश पार्टे. मी माझ्या बायकोबरोबर वर्षाची पहिली सहल किंवा ट्रिप असं करायला म्हणून नाशिकला चाललो आहे. नाशिक पंचवटी असं फिरायचा आमचा प्लॅन आहे. तर बघूया कसं गोष्टी आहे. गेल्या वर्षी मी सुद्धा संकल्प केला होता की गेल्या वर्षापासून 2025पासून मी व्हिडिओज वगैरे टाकेन यूट्यूबवरती आणि मला जे आवडतं ते मी गोष्टी तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण तो कधी केला नाही मी पूर्ण. आज मी ह्या वर्षी परत पुण्यांदा एकदा एक नवीन संकल्प करतो की मी ह्या वर्षी अधुऱ्या राहिलेल्या ज्या गोष्टी अर्धवट राहिल्यात त्या गोष्टी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. चला भेटूया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही वर्षाच्या पहिल्या सहलीला चाललो आहे. मी प्रथमेश पार्टे. यंदाच्या वर्षी 2026 आज 4 जानेवारी 2026 आहे आणि आम्ही निघालो आहोत नाशिकला. तर तिथे भेटूया आपण. ठीक आहे, चला बाय. आणि मित्र आलेले आहेत आमचे मेवणे आलेले आहेत. आमचे छोटे मेवणे आलेले आहेत. शुभम सुर्वे हिचे धाकले भाऊ. तर आता आम्ही निघालो आहोत. कुठे निघालो आहोत आपण? नाशिकला. कोणालाही न सांगता असं काय गपचूप काय चोर आहोत काय आपण? चोर आहोत काय आपण? शूरवीर शुभम सुर्वे शूरवीर. आणि त्यांची अर्धांगिनी आलेली नाही आहे. थोडंसं आम्ही विल बी मिसिंग हर. ठीक आहे, असं थोडंसं आपण थोडंसं 2 मिनटं शांत राहूया. तिला येतं नाही आलंय म्हणून. बिचारी आमची माझी बहिणाबाई थंडीचा आस्वाद घेण्यासाठी खिडकी उघडत आहेत. थोड्या वेळात परत खिडकी बंद करतील. तपोवन एक्सप्रेसची एक खास बात आहे. तपोवन एक्सप्रेसमध्ये आमची जी सीट आहे ती टुवर्ड नाशिक साईडला सेफ आहे आणि बाकीच्या सगळ्या सीट तुम्ही बाकीच्या सगळ्या सीट आम्हाला कमाल आहे. आम्ही नुकते नाशिकला पोचलो आहोत. आता इथे नाशिकला आम्ही फक्त पंचवटी हे असं ठिकाण करणार. एक दिवस फिरणार आहोत. त्यामुळे पंचवटी हे ठिकाण करणार आहोत. बघूया आता काय सीन आहे ते. आणि नाशिक तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण ह्यावेळेस आम्ही फक्त पंचवटी करणार आहोत. आणि पंचवटी बाबत किंवा त्याच्या गमती किंवा त्याच्या इतिहासाबाबत आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, चला. नाशिकला कोणी सांगितलं तर काय येऊन घेतलं तर आम्ही या काकांकडनं कानातले घेतले. सही आहे. आणि कोणी घेतले? याने घेतले. तिचा भाऊ म्हणजे ओल्याला सुख साक्ष.
असं डेंजर माणसं आहेत. आता आज आलेली आहेत दोघी माणसं माझ्याबरोबर, ठीक आहे. यांच्या सोबतीने आज मी हे लोक दोघे जण व्हिडिओमध्ये दिसणार तुम्हाला, ज्या मी सिनेमॅटिकचा व्हिडिओ काढणार आहे. आणि हेच दोघं तुम्हाला, बाकी काही विशेष नाही. ह्या दोघांना सोडून माझ्याकडे आता कोणी सब्जेक्ट नाही आहे, त्यामुळे मला नाईलाज म्हणून ह्या दोघांना वापर करावा लागेल. चला भेटू आपण. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही नाशिकला पोचलो आहोत आणि मी इथे तपोवनने आलो. अर्धा पाऊण तास लेट होती गाडी आणि आता आम्ही चाललो आहोत पंचवटीकडे. पंचवटी आणि नाशिक हे खूप काय बोलतात ना, एक सुंदर संगम आहे बघायला गेलं तर. आणि याचं ऐतिहासिक वैशिष्ट्य आणि धार्मिक वैशिष्ट्य दोन्ही आहेत. तर ती सगळी काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. चला. तर जर औषधं संपली तर ह्याच एरियात येतात वाटतं. केवढी मेडिकल आहेत बघा. सगळी मेडिकलच आहेत फक्त. अख्खी गल्ली दिसते. या अख्खी गल्लीमध्ये फक्त आणि फक्त मेडिकल्स आहेत. हे कदाचित मेडिगल्ली म्हणून नाव असा बारसा यांनी दोघांनी केलेला आहे. मेडिगल्ली भन्नाट जागा आहे. नाशिककर मला सांगा ही काय आहे. जिथे राम आहे तिथे मारुती राय नेहमीच असते. जय श्रीराम. जिथे हनुमंत आहेत ते रामजी आहेत. नमस्कार. आपण आता आलो आहोत काळाराम मंदिरात. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि ज्याचं जीर्णोद्धार झालेला आहे. कितव्या साली झालेला आहे? 1995 कदाचित. 1995 साली रिलीज झालेलं आहे. तर हे जे बांधकाम आहे ते फार जुनं बांधकाम, पण जे मंदिराचं बांधकाम आता तुम्ही बघाल की जेव्हा याल तेव्हा ते जरा नवीन बांधकाम आहे. म्हणजे तो दगड आणि हा दगड वेगळा आहे, पण भावना तितकीच आहे. ते जे शिल्प आहे, कातळ शिल्प, ज्या आतमध्ये देवाचं प्रकृती रामांचं, ते खूप सुंदर आहे आणि ते तुम्ही नक्कीच येऊन पहा. आणि अजून पुढच्या गोष्टीवरती आपण जाणार आहोत थोड्याच वेळात. ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. चला.
सुंदर आहे वास्तुते महाराज रामकृष्ण माऊली रामकृष्ण माऊली रामकृष्ण माऊली रामकृष्ण. प्रभूंची भेट झाल्यावरती आता त्यांच्या प्रिय सेवकाकडनं आज्ञा घेणे गरजेचंच आहे ना. ही अशी काहीशी गर्दी होती सीता गुफेजवळ, पण आमच्याकडे फक्त एकच दिवस होता, त्यातूनच अर्धा दिवस होता, त्यामुळे आम्ही इथे थांबलो नाही. तसंच हे सीता गुफेजवळ त्यांचं प्रदर्शनी आहे, तिथे देखील आम्हाला जाता आले नाही. नमस्कार. आता आपण अजून एक ठिकाणी आलो. दुसरं ठिकाण आहे माझं आणि या ठिकाणाचं नाव आहे कपालेश्वर. कपालेश्वर मंदिर ते शंकराचं आहे आणि हे पंचवटीलाच स्थापित आहे. तर या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिरात नंदी असं नाही आहे. नंदी तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक जागेवरती जिथे शंकर आहे तिथे नंदी असतोच असतो, पण नंदीला आपण सेवक म्हणून बघतो नेहमी. त्याचं सगळ्यात लाडका दूत असं म्हणून बघतो शंकराचा, पण इथे नंदीला गुरुची जागा दिलेली आहे. गुरुची जागा म्हणजे कशी की शंकर भगवानांना जे ब्रह्महत्येचं पाप लागलेलं त्या पापातून मुक्त कसं व्हायचं याचा मार्ग इथे यायचा मार्ग त्यांना नंदीजींनी दिलेला आणि त्यामुळे त्यांना गुरुची जागा इथे दिलेली आहे शंकर भगवानांनी. म्हणजे बघा, भगवंत स्वतः एक गुरु शोधत असतो आणि कमालीची गोष्ट आहे इथे. तर तिथे तुम्ही नक्कीच भेट द्या. तिथे म्हणजे बोलतात ना, ह्याची खासियत आहे की तिथे नाहीच आहे, नंदी भेटणारच नाही तुम्हाला. तर तुम्ही नक्की या, ही गंमत आहे एक. डेफिनेटली तुम्ही येऊन बघा आणि पुढच्या जागेवरती आपण जाणार आहोत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा. या बाजूला नमस्कार मित्रांनो. आता आपण आलो आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या ठिकाणी. म्हणजे एक दिवसाची सहल होती नाशिकची आणि इथे पंचवटी करायचा प्लॅन केलेला होता. तर आपण आलो आहोत आता गोदावरीला. आणि गोदावरी ही अतिशय सुंदर नदी आहे आणि हिंदू मान्यतेच्या अनुसार ही खूप पावित्र्य मानली जाते. हिचं पावित्र्य खूप सुंदर आहे आणि आता तरी मी बघतोय की निर्माल्य खूप अशा भयंकर अशा गोष्टी इथे सोडल्या जात आहेत, खूप भयंकर गोष्टी केल्या जात आहेत. इथली प्रशासन खूप मेहनत घेत आहे. इथली प्रशासनातली लोक खूप मेहनत घेत आहेत. तर कृपा करून तुमचं निर्माल्य, तुमचं जे काही गोष्टी आहेत ते नदीच्या पात्रात जाऊ देऊ नका. म्हणजे माफ करा, ही लहान थोडी मोठा झाली असेल तर, पण आपल्या नदी खूप ठेवणं गरजेचं आहे. नदीचे नाले झाले तर आपल्यापर्यंत ते पाणी पोहोचणार आहे, इतकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. भारतातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी नदी आहे आणि या भोवतीचं इथं विशेष म्हणजे या भोवती खूप सारे प्राचीन मंदिरं आहेत. त्यामुळे ह्याला दक्षिणातली काशी किंवा दक्षिणातली गंगासुद्धा म्हटले जाते. आणि अजून एक आहे इथं विशेष म्हणजे गुण की इथे एक दुतोंडी मारुतीचं मूर्ती आहे. त्या दुतोंडी मारुती मूर्तीची मान्यता ही आहे की जर त्याच्या कमरेच्या वरून पाणी गेलं तर म्हटलं जातं की नाशिकला पूर हमखास येतो. अशी खूप
म्हणजे खूप वर्षांपासूनची मान्यता आहे आणि ती कधीच खोटी ठरली नाही. तर ती गंमतसुद्धा आहे आणि तुम्ही नक्की येऊन पहा. फक्त एवढंच की तुम्ही येताना निर्माल्य घेऊन या किंवा काही घेऊन या, तुम्ही तुमचं खाऊ घेऊन या, तर ते तुम्ही सोबत घेऊन जा किंवा एखाद्या कचराकुंडीत टाका. त्याने करून काय होईल की जागेची शोभा कधी जाणार नाही. बस ठीक आहे, आपण आता वळूया पुढच्या ठिकाणी, कारण आपल्याला आता ट्रेन पकडायची पुन्हा मुंबईसाठी. चला भेटूया पुन्हा, बाय. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे न कर मैली तू गंगा मन धोए तन तो गंगा मन पावन हो गंगा। नमो पार्वती पते हर हर महादेव। हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर गंगे।